बघा, क्लास 8 सराव संचय 1.3 प्रॅक्टिस सेट 1.3 मीडियम दोन्ही आहे, मराठी इंग्रजी म्हणजे सेम. पहिला क्वेश्चन आहे, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन डेसिमल फॉर्म. आता ह्याच्यामध्ये काय आहे की आपण पहिले सॉल्व एक्झाम्पल घेणार आहोत, म्हणजे जे सोडवलेले एक्झाम्पल आहे त्याच्यानंतर एक्झरसाइज. लक्ष असू द्या, पहिले सॉल्व एक्झाम्पल घेत आहे जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. बघा, हे पहिलं घेतो. 7/6. आता याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. 7/6, 7/6. मग आता बघा काय करू, आता 7ला आपल्याला 6 भाग द्यायचा आहे, 7ला 6 डिवाइड करायचं आहे. बघा आता टेबल तुम्ही मराठीत पाठ करा, इंग्रजीत पाठ करा, काही फरक पडत नाही. आता पहिले त्याचा पाळा लिहून घेऊ. 6चा 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. म्हणजे कोणचंही करा, काही विषय नाही आहे. बघा आता भाग द्यायचा. आता 6ला द्यायचं म्हणजे आपल्याला 7 किंवा 7पेक्षा लहान पाहिजे. 7 त्या टेबलमध्ये नाही आहे, मग 7पेक्षा लहान आहे 6, म्हणजे भाग जाईल एकाचा. 6 1 6, 6 1 6. 7 मधून 6 गेली, किती राहिले 1. आता समोर भाग जाते का नाही जात. मग अशा वेळेस काय करणार आपण, इथं पॉईंट देणार. पॉईंट दिल्यानंतर इथं आपण काय करायचं असते, 0 घ्यायचं असते, म्हणजे 0. आता 6 10 आहे का, मग 10पेक्षा लहान काय 6च आहे, बरोबर आहे. म्हणजे 6 1 6, 6 1 6, किती घेतले 4, परत काय घेतला 0. मग आता 40 आहे का, 40 नाही आहे, 42 जास्त होती, 36, म्हणजे भाग किती जाईल 6 36, म्हणजे किती राहिले 4 0, परत घेतलं 0, परत भाग दिला, किती जाईल 6 6, म्हणजे 36. परत विचार काट मारला, एक तिकडे 10, इथं 3 राहिले, इथं 4 0, परत 0 घेतला, भाग किती जाईल 6. म्हणजे आपला आन्सर काय येत आहे 1.166. म्हणजे समोर आता 6 6 6 येत आहे. मग याचा आन्सर कसं लिहित असतो आपण, बघा आता समोर 6 आहे 1.16, आणि समोर 6 आहे, याच्यावरती असं करून टाकतो. म्हणजे याचा अर्थ असा की बुवा आता समोर काय आहे, याच्या 6 6 6 6 आहे, 6 6 आहे. अशा पद्धतीनं हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं घेतो एक. बघा 23/99. अजून एक घेऊ आपण, 23 डिवायडेड बाय 99. म्हणजे बुवा आता 23ला आपल्याला कितीनं भागायचं आहे, 99नं भाग द्यायचा आहे 99. मग काय करू, आता याचा टेबल, किंवा याला भाग 99चा टेबल तयार करू. 99 1 9, 99 दोन्ही 9 2 1808, 9 2 18 8 19, 99 3 3 9 27 7, 4 2 3 9 27 2 29, 99 9 36 7 4 3 9 36 3 39, 99 पंचनाम 45 5 4 4 9 45 4 49, 99 6 9 54 4 4 5 9 54 आणि 5 59. अशा पद्धतीने टेबल तयार केला. आता भाग तर जात नाही, भाग गेला शून्याचा 3 2. मग आता भाग जात नाही, मग शून्याचा गेल्यानंतर दिला पॉईंट. आपण पॉईंट दिल्यानंतर इथं काय घेतलं 0. आता 230 आहे का, टेबलमध्ये नाही, इथे 198 आहे. म्हणजेच याच्यापेक्षा हे पाहिजे किंवा याच्यापेक्षा लहान पाहिजे. हे मोठे होतात, ते लहान आहे, म्हणजे भाग किती जाईल 2चा गेला. इथे
198 यांची वजाबाकी करू. शून्यातून 8 जात नाही, तिनं याच्यावर काठ मारला, तिकडे घेतला म्हणजे याच्यावर काठ मारला, इथे 1 राहिले, हे 13 परत काठ मारला, इथं 12 हे होतील 10. 10मधून 8 गेले, 2 राहिले, 12तून 9 गेले, 3 राहिले, इथं 0 परत काय घेतला 0. 320 आहे का? 320 पेक्षा लहान 297 म्हणजे भाग कितीचा जाईल? 3चा, 3चा 297. परत इथं वजाबाकी करा. 3 राहिले, 12 गेले, 2 राहिले, इथं 0 परत 0 घेतलं, 230 म्हणजे भाग जाईल 2चा. 2चा म्हणजे 198, मग इथं 2, इथं 3, इथं 0 परत 0 घेतला, भाग गेला 3चा. 297 झालं. म्हणजे आता याचा अर्थ कसा आपण सोडवलं तर याचं उत्तर काय येत आहे? 0.232323 म्हणजे समोर असं येणार आहे. मग आता आपण हे कसं लिहायचं? 2 3 2 3 येऊन राहिले, 0.23 याच्या डोक्यावर असं म्हणजे याचा अर्थ काय की याच्या समोर आता सरळ काय 23 आहे. पहिलं बघितलं, हे बघितलं आपण. त्याच्यानंतर आता घेऊ आपण एक्झरसाइज. म्हणजे आता जो पहिला क्वेश्चन आहे आपला, प्रश्न खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा, राईट द फॉलोइंग नंबर्स इन डेसिमल फॉर्म. थोडक्यात आता हे झाले आपले क्वेश्चन, लक्षात असू द्या. याची टेबल म्हणजे पाढे पाडसणं फार गरजेचं आहे. चला पहिलं गणित घेऊ. काय पहिलं एक्झाम्पल आहे 9/37, 9/37. आता 37चा पाढा तयार करू. इथं 37 1 37, 37 दुनी 2 14 4 हातचाला आहे, 3 6 1 7, 37 3 3 7 21, घातच्या 2 3 2 11, 37 चूक 4 7 28, 8 हातच्या 2 4 12 14, 37 पंच 5 7 35, 5 हातच्या 3 5 15 आणि 3 18. जसं लागला तसा करू. आता इथपर्यंत तुम्ही पूर्ण टेबल करायचा. आता 9ला आपल्याला 37 भाग द्यायचा आहे. बघा भाग जात नाही, पहिले गेला 0चा, राहिले 9. पॉईंट दिल्यानंतर इथं 0 घेत असतो. आता 90 आहे का टेबलमध्ये? नाही. 90 पेक्षा लहान 74 म्हणजे भाग किती जाईल? 2चा. यांची वजाबाकी करू. 10तून 4 गेले, 6 पद्धत. 9तून 8 गेले, 1. परत 0 घेतलं, 160. 160 नाही आहे म्हणजे भाग जाईल 4चा. 4चा म्हणजे किती? 148. याच्यावर काट मारला, इथं 5 राहिले, 10तून 8 गेले, 2 राहिले, 5तून 4 गेले, परत 0 घेतलं, 120 आहे का? भाग जाईल 3चा. 111. 9 0 0 परत घेतलं, 0 आले, 90 आल्यामुळे परत भाग गेला 2चा. बरोबर आहे. म्हणजे आता परत काय येईल? आता समोर काही सोडत नाही कारण इथं 90 आहे, 90 आहे, सेम तेच 2 4 3 2 4 3 म्हणजे याचा आन्सर काय लिहू मग आपण? 0.243. आणि याच्या डोक्यावर असं द्यायचं म्हणजे समोर 2 4 3 2 4 3 आहे अशा पद्धतीने. हे झालं पहिलं एक्झाम्पल तुमचं सराव संचामधलं. दुसरं घेऊ आता. दुसरा आहे 18/42. 18/42. 42चं टेबल. आता 42 1 42, 42 दुनी 4 84, 3 दुनी 6 3 चूक 12, 4 दुनी 8 4 चूक 16, 5 दुनी 10 5 चूक 21,
32. बघा आता 18ला भाग द्यायचा आहे, 42 ना 42 डिवाइड करायचं 18ला. भाग जाईल शून्याचा, पॉईंट दिला खाली घेतलं, 0 180 आहे का नाही, 180 पेक्षा लहान 168 म्हणजे भाग गेला 4चा आपला. आले 2 1 0, परत घेतलं 0, परत भाग कितीचा गेला, आता आलं 120, 120 तर नाही आहे, 84 आहे म्हणजे भाग गेला 2चा. विचारते काटा मारला, इकडलं 12, इथं आले 11, हे झाले 10, 2 4 गेले 6 राहिले, इथं आले 3, परत घेतलं 0, 360. 360 आहे का, 294, भाग कितीचा जाईल 7चा. हां 7चा नाही ते, 360 पेक्षा 378 जास्त म्हणजे 336 म्हणजे भाग जाईल 8चा. 336. इथं काटा मारले 5, 10 3 6 गेले 4, 5 3 3 गेले 2, इथं 0, परत घेतलं 0, 240. 252 जास्त होता, 200चा भाग जाईल 5चा, 210. 0 3 0, परत घेतलं 0, झाले 300. 300 नाही आहे, 300 पेक्षा लहान 294, भाग गेला 7चा. 6 वापस दिले 0 1, 106. आता 106 आहे का टेबलमध्ये, 1 पेक्षा लहान म्हणजे भाग जाईल कितीचा, 2चा. बरोबर आहे 84. 6 2 4 गेले 2, 10 2 8 गेले 2, परत घेतलं 0, 220. 220 म्हणजे भाग जाईल 5चा. अशा पद्धतीनं हे गणित सोडवायचं आहे. बेचाळीस 7 294 नाही, 10 2 6 4 2 0, त्यानंतर 5 210, त्यानंतर 7चा 0 4 गेला 3, 3 10 2 गेले 6. अच्छा 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 अच्छा, इथं चुकलं आपलं नाही, तर 0 घेतलं 0, म्हणजे 60 आले आता. बरोबर आहे. 6 60, 42 1 42, इतर आले 8, खाली घेतलं 0. बघा 180 आले, 180 आले म्हणजे भाग जाईल 4चा. 168, 168 2 1, परत घेतलं 0, 120. 120 म्हणजे भाग जाईल 2चा.
आता इथं एक लक्षात घ्या बघा, 0.42857 त्याच्यानंतर 4 आला 2 आला, म्हणजे याचा अर्थ काय की 0.42857 म्हणजे परत परत आता समोर काय येणार आहे, हेच येणार आहे. अशा पद्धतीचं हे दुसरं, कारण गणित विषय असा आहे, एखादा जरी आपला अंक चुकला, वजाबाकी चुकली, तर पुन्हा गणित चुकून जाते. त्याच्यामुळे काळजीपूर्वक अभ्यासात जा. त्याच्यानंतर आहे बघा तिसरा क्वेश्चन आहे 9/14, 9/14. आता याचा पाळा तयार करू आपण. टेबल 14 एकूण 14, 14 दुनी 28, 14 त्रिक 42, 14 चूक 56, 14 पंच 70, 14 सकम 84, 14 साती 98, 14 आठी 12, 14 नमो 26, 14 आहे 84. हा जरा टेबल आता 9ला 14 भाग दिला, 9ला 14 भाग जात नाही, भाग गेला शून्याचा, पॉईंट दिला 0. बघा 90 आहे का, नाही, 90 पेक्षा लहान 84 म्हणजे भाग जाईल 6चा. यांची वजाबाकी करा, परत घेतलं 0. 60 नाही आहे, 60 पेक्षा लहान 56 म्हणजे भाग जाईल 4चा. परत 0 घेतलं. 40 आहे का, 42 मोठे होतात, 42 म्हणजे 40 पेक्षा लहान किंवा 40 पाहिजे, म्हणजे 28, भाग जाईल 2चा. परत घेतलं 0. आता 120, पण 120 पेक्षा लहान उंची 112 म्हणजे भाग गेला 8चा. परत घेतलं 0. 80, 80 आहे का, 80 पेक्षा भाग गेला डबल 5चा, 5चा. किती 5 70 आहे ना. 100, 100 आहे का, 100 पेक्षा लहान 7, किती 98, 2, 0. परत घेतलं 0. 20, 20 आहे का, नाही, भाग गेला 1चा. बघा 1चा म्हणजे किती 14, 6, 0. परत घेतलं 0. 60, 60 नाही आहे म्हणजे 56, भाग गेला 4चा. 4चा भाग गेल्यानंतर 56, इथे राहिले 4, 0. परत घेतलं 0, आले 40, 40 भाग गेला 2चा. आता इथं लक्ष ठेवा, काय आलं, 0 दशक चिन्ह 6, 4, 2, 8, 5, 7, 1. परत काय आला 4, 2. अशा पद्धतीनं म्हणजे 0.642857 अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल येणार आहे. 42857 त्याच्यानंतर बघा चौथा आहे 4th नंबरचं. शांततेत सोडवायची, टेबल पाठ करायची. 4th नंबरचा आहे -103/5. आता बघा वजाचं साईन आलं म्हणजे उत्तराला वजाचं उत्तर. सोडवायची पद्धतीच आपली. आता 103ला 5 भाग द्यायचा.
5चा टेबल तयार करू. 5 एक 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चूक 20, 5 5 25, 5 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि 5 10 50. आता पहिले एक अंक आहे, एक अंक देत असतो म्हणून एकले भाग जात नाही, त्यापेक्षा 2 अंक म्हणजे 10. 10 आहे पाड्यामध्ये, भाग केला 2चा, 5 दुनी 10, 0 0 राहिले 3, 3 नाही आहे म्हणजे भाग गेला 0चा, 5 0 0 इथे 3. आता काय करू, दशक चिन्ह दिलं 0, 30 आहे का आहे, याला 6चा म्हणजे 6चा भाग केला, बरोबर आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की इथं आपलं गणित संपलं, कारण बाकी रिमाइंडरमध्ये काय आलं, 0 आलं. 0 आलं म्हणजे संपला विषय. फक्त आन्सरला साईन कोणतं दिसा, मायनसचं म्हणजे वजाचं, कारण वजाचं दिलेलं आहे तिथं. लास्ट एक्झाम्पल आहे बघा 5 नंबरचं. -11/13 वजा 11 भागिला 13. 5वा आहे, काय करा 13चं टेबल तयार करू. 13 एक 13, अजून एक लिहून टाकतो मी, 13 0 0 वाळून टाकतो. 13 दुनी 26, 13 त्रिक 49, 13 चूक 52, 13 पाची 65, 13 सकम 78, 13 साती 91, 13 आठी 84, 13 9 17 म्हणजे 117 आले. 13 10 30 म्हणजे 130. अशा पद्धतीने हे मुद्दाम वाढवलं, अजून समजून जाईल बघा. आता 11ला भाग देऊन 13ने, 11ला कितीला भाग द्यायचा आहे, 13नं. आता भाग जाते का, 13 आहे का याच्यामध्ये, म्हणजे 13ना भाग जातो का, 11 आहे का टेबलमध्ये, नाही. मग 11 पेक्षा लहान 0 म्हणजे भाग गेला 0चा. 13 0 0, मग 1 1, मग काय करतो अशा वेळेला पॉईंट दिला 0. आता 110 आहे का, 110 पेक्षा लहान 104 म्हणजे भाग गेला 8चा. 6 0 0, परत 0 60, 60 आहे का, 60 पेक्षा लहान 52 म्हणजे भाग गेला 4चा. परत 0 80 आहे का, 80 पेक्षा लहान 78 म्हणजे भाग गेला 6चा. 0. आता 20 आहे का, 26 मोठे होता, 20 पेक्षा लहान पाहिजे, 13 म्हणजे भाग गेला 1चा. 70 आहे का, 70 पेक्षा लहान 65 भाग गेला 5चा. 50 नाही आहे, 50 पेक्षा लहान 39 भाग गेला 3चा. 1 1 परत 0 110. आता बघा परत 110 आले म्हणजे भाग कितीचा जाईल, 110 तर नाही आहे, भाग जाईल 8चा. बरोबर आहे. आता इथं लक्षात ठेवा काय, 8 4 6 1 5 3 आलं, समोर 8 आले म्हणजे याचा अर्थ मायनस आहे म्हणून पहिले मायनस आहे, 0.846153 समोर. आता या पद्धतीने, अशा पद्धतीने इथे एक्सरसाइज तुमची संपली. चांगली अभ्यासा. धन्यवाद.